Hello everyone. Today we starting new chapter nuclear forces and models. Today we learn about binding energy and binding energy dependence on A. ठीक आहे. आज आपण काय नवीन चॅप्टर स्टार्ट केलेला आहे न्यूक्लियर फोर्सेस अँड मॉडेल. त्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत बाइंडिंग एनर्जी काय आहे आणि बाइंडिंग एनर्जी डिपेंडन्स ऑन ए. विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स बिगिन. व्हॉट इज बाइंडिंग एनर्जी? आता आपण फर्स्ट पॉइंट काय डिस्कस करतोय, बाइंडिंग एनर्जी काय आहे, है ना. तर न्यूक्लियस इज मेड ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, है ना. आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियस हे कशाने बनलेले असतात, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सने बनलेले असतात, है ना. तर अँड द मास ऑफ न्यूक्लियस इज इक्वल टू द सम ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन. ठीक आहे. जे मास ऑफ न्यूक्लियस हे ही इक्वल कशाचे आहे, सम ऑफ प्रोटॉन आणि न्यूक्लियनच्या, है ना. तर when two nucleons is bound together in nucleus. ओके. आपण काय म्हणतोय की दोन न्यूक्लियॉन्स काय होती ती बाउंड होतीये, है ना. तर जी बाउंड होतीये तर त्याला जी कन्वर्ट होते म्हणजे बाउंड करण्यामध्ये जी एनर्जी लागते त्यालाच आपण काय म्हणतोय, बाइंडिंग एनर्जी म्हणतोय, है ना. बघा, दोन न्यूक्लियस म्हणजे बघा, कन्सिडर करा की एक न्यूक्लियस आहे आणि त्या न्यूक्लियसमध्ये काय आहेत, प्रोटॉन्स आहेत आणि काय आहे तुमचे न्यूक्लियॉन्स आहेत आणि न्यूक्लियस आहे आणि तुमचे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन आहे, है ना. तर बघा, न्यूक्लियस आणि प्रोटॉन्स आहे, तर त्याच ते दोन न्यूक्लियस म्हणजे जे न्यूट्रॉन आणि जे प्रोटॉन आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, यालाच आपण काय म्हणतोय, या दोन्हीला आपण न्यूक्लियस म्हणतोय. आणि म्हणजे त्या दोन्ही न्यूक्लियस मध्ये ती जी बाउंड करण्यामध्ये जी एनर्जी लागते त्यालाच आपण काय म्हणतोय, बाइंडिंग एनर्जी लागते. तर बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला काय असेल, बाइंडिंग एनर्जी इज इक्वल्स टू डेल MC स्क्वेअर. Binding energy dependence on A. Binding energy for large number of nuclei can be determined knowing number of protons, neutrons in the nucleus and the mass of nucleus. The graph is plotted between kinetic energy per nucleon and mass number. ओके. आपण आता काय डिस्कस करतोय, बाइंडिंग एनर्जी डिपेंडन्स ऑन ए. तर बाइंडिंग एनर्जी काय आहे, लार्ज नंबर ऑफ न्यूक्लिआय हे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. बाइंडिंग एनर्जीची लार्ज नंबर ऑफ न्यूक्लिआय काय करायचं आहे, डिटरमाइन करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियन हे काय असतात, नंबर्स ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस अँड मास ऑफ द न्यूक्लियस. ठीक आहे. तर आपण ग्राफ प्लॉट करायचा आहे. कशाचे, द ग्राफ इज प्लॉटेड बिटवीन बायनेटिक एनर्जी पर न्यूक्लियन अँड मास नंबर. ठीक आहे. आपण ग्राफ कशाचे दोनमध्ये प्लॉट करणार आहोत, बायनेटिक एनर्जी पर न्यूक्लियन आणि मास नंबरमध्ये. द नेचर ऑफ ग्राफ इज शोन इन फिगर. बघा, डायग्राममध्ये ग्राफ आपण जे प्लॉट केलेला आहे तर एक्स ॲक्सिसवरती आपण काय घेतलेलं आहे, बायनेटिक एनर्जी एक्स ॲक्सिसवरती आपण मास नंबर घेतलेला आहे आणि वाय ॲक्सिसवरती काय घेतलेला आहे, बायनेटिक एनर्जी, है ना. तर दॅट बायनेटिक एनर्जी पर न्यूक्लियन फर्स्ट इन्क्रीजिंग शार्पली रिचिंग मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ अबाउट 8.8 MeV mega electron volt for mass number 50 and then decreases slowly. The decrease is so slow that even up to A is equals to 40, it varies to about 8.4 mega electron volt. So on an average, kinetic energy per nucleon is constant for all except higher nuclei. Kinetic energy upon number of nuclei is equal to constant.